स्वतःचं लाईफ आपण कसं बदलू शकतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, की जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार बदलणार नाही, तोपर्यंत लाईफमध्ये कुठेही तुम्हाला चेंज मिळणार नाही. कारण विचार सर्वस्व आहे. विचार घडवतात, विचार घडतात. सो थॉट्स इज एव्हरीथिंग ही गोष्ट मनाशी पक्की करा. सो विचार बदलल्याशिवाय आपल्या लाईफमध्ये चेंज होत नाही. जेव्हा आपण एखादी थिंग्स ठरवतो, असं होईल, असं होईल, असं होणार, पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतो आणि ते आपण एक 4-5 दिवसापुरतं राहतो. त्यानंतर आपल्यावर आपली निगेटिव्हिटी हावी होते. आपलं माइंड आपल्याला सांगू लागतं की काहीच चेंज होत नाही आहे, कशाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. बट हीच ती वेळ असते ज्यावेळी आपण ते पॉझिटिव्ह थॉट्स असतात ते सतत स्वतःला सांगणं इम्पॉर्टंट आहे. कारण आपण आपलं एक पॅटर्न सुरू असतो, निगेटिव्ह पॅटर्न, निगेटिव्ह थिंकिंग, आणि अचानकच पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागलो तर माइंडला एक वेगळं वाटतं, की चेंज वाटतं आणि माइंड चेंजला खूप घाबरतं. सो पॉझिटिव्ह राहण्यासाठी एका मिनटापासून सुरुवात करा, की ओके आज मी निगेटिव्ह पर्सन असेन तर मी आज 5 मिनटं फक्त 5 मिनटं मी पॉझिटिव्ह विचार करणार. ह्या प्रकारे आपण बदल घडवू शकतो. सो आपलं माइंडसेट, आपले विचारच आहेत जे आपल्याला घडवतात. मी एक एक्झाम्पल देते इथं, की समजा एक फेल्युअर झालेला पर्सन आहे, एक फेल झाला आहे पर्सन, आणि तो फर्स्ट पर्सन काय विचार करणार, की मला सारखं फेल्युअर मिळत आहे. सो तो एक वेगळा ऑप्शन चूज करणार, की काहीच नाही आहे, मे बी इट्स सुसायडल थॉट्स वगैरे त्याच्या लाईफमध्ये येणार. आणि जो सेकंड आहे तो म्हणणार की नाही, मी खूप ट्राय करणार, एक ना एक दिवस मी पास होणार, ह्या प्रकारे. सो दोघांचं पण आपण माइंडसेट बघितलं तर जमीन आसमानाचा फरक आहे. दोघांचे विचार वेगळे आहेत. आणि इथं जर आपण बघितलं तर की पहिला जो व्यक्ती आहे त्याच्या माइंडमध्ये अशी सिच्युएशन निर्माण झाली की तो लगेच निगेटिव्हिटी त्याच्यावर हावी झालेली दिसते. बट सेकंड पर्सन आहे, त्याच्या पण लाईफमध्ये ती सिच्युएशन आहे, बट दे चूज पॉझिटिव्हिटी. दे चूज की नाही, माझ्या लाईफमध्ये काहीतरी बेटर होणार. सो ह्या प्रकारे आपण स्वतःला काय स्टोरी सांगत आहोत, आपण स्वतःशी काय बोलत आहोत, आपण स्वतःला काय सांगत आहोत, हे पण इम्पॉर्टंट आहे. स्वतः आपण रिपीट माइंडमध्ये काय करतो हे पण इम्पॉर्टंट आहे. कारण हे कुठं ना कुठेतरी आपली लाईफ घडवत असतं आणि सर्रास विचार हे आपल्या पास्टमधून येत असतात. आपण सतत स्वतःला हेच सांगत असतो की माझ्यासोबत पास्टमध्ये हे झालं, ते झालं. ते जे एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे ती आपण सतत माइंडमध्ये रिपीट करत असतो आणि हेच रिपिटेशन आपल्याला चेंज करायचं आहे. चेंज कसं करायचं? समजा एखादी गोष्ट आहे, मी एक्झाम्पल घेते. स्वतःला एक स्टोरी रिपीट करत असतो की ओके, माझ्या लाईफमध्ये काही चांगलं नाही आहे. बट इथं न्यू बिलीफ आपण कसे बनवू, किंवा न्यू स्टोरी आपण स्वतःला काय सांगू की मी तयार आहे, माझी लाईफ बेटर बनवण्यासाठी, माझी लाईफ घडवण्यासाठी मी तयार आहे. आणि ह्या प्रकारच्या आपण स्वतःला बघायचं आहे की अशा किती निगेटिव्ह स्टोरी आपण दिवसभर स्वतःला सांगत असतो. भलेही ती मनीविषयी असून दे, हेल्थविषयी पण असून देत, रिलेशनशिपविषयी असून देत. आपण लगेच तो निगेटिव्ह विचार लगेच पॉझिटिव्ह विचारांमध्ये बदलायचा आहे. लगेच आपल्या मनामध्ये विचार आला की ओके, मला जी माणसं आहेत ती मला राग येतात, अशी वागतात, मला फ्रस्ट्रेशन देतात, त्यांच्यामुळे मला स्ट्रेस येतो, असं जर माणसांचं वागणं असेल तर आपण स्वतःला सांगायचं आहे की नाही, खुश राहणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. दुसरा माणूस मला नाराज नाही करू शकत. ह्या प्रकारच्या स्टोऱ्या आपण स्वतःला सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजा एखाद्या गोष्टीत आपल्याला भीती वाटत आहे, सो आपण स्वतःला सांगू शकतो की भीती ही एक लो व्हायब्रेशन आहे आणि मला माहिती आहे की हाय व्हायब्रेशनमध्ये कसं जायचं
आणि स्वतःला सांगायचं की मी फिअरलेस आहे, आय एम फिअरलेस. समजा कुणी माझ्यावर प्रेम करत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय म्हणाल की मी स्वतः एक प्रेम आहे, मी प्रेम आहे आणि मी देवाचा एक पार्ट आहे. मी स्वतःवर प्रेम करते आणि प्रेम ही सुंदर गोष्ट आहे. ह्या प्रकारचे थॉट्स तुम्ही यूज करू शकता आणि तुम्ही स्वतःला बघा की अशा कोणत्या स्टोरी आहेत ज्या तुम्ही डेली बेसिसवर रिपीट करत आहात. त्या चेंज करा. चेंज केल्यामुळं काय होईल, आपल्या विचारांमध्ये चेंज होईल. आणि मी तुम्हाला सांगते की ही एका दिवसाची गोष्ट नाही आहे. सतत तुम्ही स्वतःला सांगा. सतत त्या स्टोरी तुम्ही निगेटिव्ह स्टोरीतून पॉझिटिव्ह स्टोरीमध्ये शिफ्ट घ्यायला शिका आणि ह्यामुळेच चेंज होऊ शकतो. सो हा प्रयोग तुम्ही करून बघा आणि मला रिझल्ट नक्की सांगा.